सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण मेथीपासून खमंग, खुसखुशीत आणि पौष्टिक नाश्ता कसा करायचा हे बघतोय। हा नाश्ता करायला खूप सोपा आहे। अगदी झटपट बनवून तुम्ही गरमागरम चहासोबत सर्व करू शकता किंवा मधल्या वेळेच्या छोट्याशा भुकेसाठी तुम्हाला काहीतरी वेगळं, चटपटीत आणि खमंग खायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। पण रेसिपी सुरू करण्याअगोदर तुम्हाला जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। इथे या बाउलमध्ये 1 कप चाळून घेतलेलं बाजरीचं पीठ टाकायचं आहे। आता अर्धा कप गव्हाचं पीठ टाकायचं आहे। गव्हाच्या पिठामुळे बाजरीच्या पिठाला चांगलं बाइंडिंग येतं। आता नाश्ता मस्त खमंग कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे बेसन पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ टाकायचं आहे। आता लगेच यामध्ये काही मसाले घालूयात। पाव चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे, 1 चमचा धने पावडर घालायची आहे, अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत, 2 चमचे तीळ घालायचे आहेत। मी इथे गावरान तिळाचा वापर करते। आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये घालायची आहे। आता 2 चमचे तेल घालायचं आहे, तर नॉर्मल तेलाचा वापर करायचा आहे म्हणजे नाश्ता आपला मस्त खुसखुशीत बनतो। आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली 1 कप मेथी घालायची आहे किंवा मेथीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्तही करू शकता। आता हे सर्व साहित्य आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक करून तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी सावी झोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य मी अगदी छान मिक्स करून घेतले। आता यामध्ये 1 चमचा जाडसर कुटून घेतलेली हिरवी मिरची, लसूण आणि आल्याची पेस्ट घालायची। ही पेस्ट बनवताना 2 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा मी उकळामध्ये जाडसर कुटून घेतला आहे। आता 1 उकडलेला बटाटासुद्धा आपल्याला यामध्ये असा किसून घालायचा आहे। हा नाश्ता बनवताना यामध्ये जर बटाटा घातला तर हा नाश्ता मस्त खमंग कुरकुरीत बनतो। पण जर तुम्हाला हा नाश्ता प्रवासात बनवून न्यायचा असेल तर तुम्ही यामध्ये बटाटा नाही घातला तरी देखील चालेल। यामध्ये बटाटा न घालता हा नाश्ता मस्त 5 ते 6 दिवस टिकतो आणि बटाटा जर तुम्हाला घालायचा असेल तर हा नाश्ता तुम्हाला फक्त 2 ते 3 दिवस खाता येईल। आता हा बटाटा आपल्याला या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे हे पीठ मळण्यासाठी आपल्याला किती पाणी लागेल याचा अंदाज येईल। पिठामध्ये बटाटा अगदी छान मिक्स झालेला आहे आणि पीठ अजूनही थोडंसं कोरडंच आहे, तर याला आपण आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर मळून घ्यायचं आहे। पाणी घालताना अगदी थोड्या पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे हे पीठ पातळ होणार नाही। आपल्याला पीठ मस्त घट्टसर मळून घ्यायचं आहे। आपण यामध्ये बाजरीचं पीठ वापरलं आहे, तर बाजरीच्या पिठामध्ये पाणी थोडं जास्त झालं की ते लगेच सैल होतं, तर थोड्या पाण्याचा वापर करून असं मस्त घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपण 5 मिनिटे असं साईडला ठेवून देऊया। आता पिठाला 5 मिनिटे झालेत। आता पिठाचा छोटासा गोळा घेऊन याचा हातावरती पेढा तयार करून घ्यायचा। पीठ 5 मिनिटापेक्षा जास्त साईडला ठेवायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होण्याची शक्यता असते कारण आपण यामध्ये बाजरीचं पीठ वापरले। अशाच प्रकारे आपण आता काही पेढे बनवून घेऊयात। आता 1 पेढा घ्यायचा आहे आणि याला लाटायचे। लाटण्या अगोदर पोळपाटाला थोडंसं तेल लावायचे म्हणजे पीठ लाटताना चिकटत नाही। तर आज आपण बनवतोय बाजरी मेथीची खमंग, खुसखुशीत आणि पौष्टिक पुरी। ही मेथीची पुरी लाटताना खूप जास्त पातळही लाटायची नाही आणि खूप जास्त जाडही लाटायची नाही, मीडियम थिकनेसची आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे। तर पहा आपली मस्त अशी पुरी लाटून झालेली आहे। आता अशाच प्रकारे आपण काही पुऱ्या लाटून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता काही पुऱ्या मी लाटून घेतल्यात। आता तयार पुऱ्या आपण लगेच तळून घेऊयात। इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं। तेल गरम झाले की फ्लेम आपल्याला मिडियम करायची आहे आणि यामध्ये पुरी सोडून मस्त खमंग कुरकुरीत तळून घ्यायची आहे आणि वरच्या बाजूला झाऱ्याने असं पुरीवरती तेल सोडायचं आहे म्हणजे या बाजूला सुद्धा पुरी तळल्या जाते। आता थोडीशी तळून झाली की पुरी आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि पलटल्यानंतर पुरी अशी झाऱ्याने प्रेस करायची आहे म्हणजे पुरी फुलायला चांगली मदत होते आणि तुम्ही पाहू शकता प्रेस केल्यानंतर पुरी मस्त फुलते। आता याचप्रमाणे आपण आलटपलट करून ही पुरी मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आणि पुरी पहा मस्त कुरकुरीत झालेली आहे आणि अगदी सुंदर याला रंगही आला आहे। आता पुरी बाहेर काढूया आणि आणखी एक पुरी मी तुम्हाला तळून दाखवते। मेथी आणि बाजरीच्या पुऱ्या तळताना गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे म्हणजे मस्त खमंग कुरकुरीत ही पुरी तळल्या जाते। पुरी तेलात सोडल्यानंतर फुलली नाही तर समजावं की पुरी आपली पातळ लाटण्यात आली आहे, तर थोडीशी जाडच आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे म्हणजे अशा प्रकारे मस्त फुलते आणि खातानाही मस्त कुरकुरीत लागते।
तर पहा आपली दुसरीसुद्धा पुरी तळून झाली आहे. आता राहिलेल्या सर्व पुऱ्या मी याचप्रमाणे तळून घेते. करायला खूप सोप्या, खायला मस्त खमंग कुरकुरीत मेथी बाजरीच्या पुऱ्या बनवून तयार आहेत. ह्या पुऱ्या करायला जेवढ्या सोप्या आहेत, खायला त्याहीपेक्षा अप्रतिम लागतात. तर अशी ही टम्म फुललेली खमंग कुरकुरीत, करायला खूप सोपी, खायला चविष्ट चटकदार बाजरी मेथीची पुरी एकदा तरी हिवाळ्यामध्ये आवर्जून बनवून खायलाच हवी. करायला खूप सोपी, चवीला अप्रतिम. तर तुम्हाला ही बाजरी मेथीची पुरी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.